नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेलो होतो की जी व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनाची भरती आहे 772 पदाची, त्या भरतीमध्ये काही धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे। तर त्या माहितीचा तुम्हाला मी बोललेलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये की काही वेळानंतर किंवा काही दिवसात मी पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला कळवतो। तर याच्या अगोदर मी ते ताठीतल्या वाटीत आणि वाटीतल्या ताटातवाला व्हिडिओ बनवलेला होता मित्रांनो। त्याच्यानंतर आता जो व्हिडिओ आपल्यासमोर येत आहे तो एका म्हणजे वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्यासमोर माहिती येत आहे की 772 पदाला भरती का होत आहे, 772 पदाची भरती जी आहे ते विलंब का होत आहे। तर विलंब होण्यामागचे जे कारण आहे ते त्यांनी वेगळेच इथे धक्कादायक सांगितलेलं आहे। माझ्या हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश मित्रांनो तुमच्यापर्यंत माहिती पोहोचावी, परंतु ह्या जो पेपर आहे साहसिक, या वृत्तपत्र साहसिक पेपरामध्ये जी माहिती आलेली असेल ते पूर्ण मी या माहितीला पाठिंबा देत आहे असा कसाही प्रकार नाही। माहिती किती खरी आहे आणि किती खोटी आहे याची मला जानकारी नाही, ठीक आहे। फक्त वृत्तपत्रात काय आलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो। परंतु वृत्तपत्रात आलं म्हणजे समाचार पत्रात आलं म्हणजे त्यांनी जी माहिती दिलेली असेल ते काही जी जानकारी असेल किंवा काही माहिती घेतली असेल त्याच्यानंतरच त्यांनी वृत्तपत्रात एवढी मोठी माहिती दिलेली आहे, ठीक आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये गुरुवार 21 मार्च 2024चा पेपर आहे, साहसिक वृत्तपत्र आहे मित्रांनो। आणि 21 आणि 28 दोन वृत्तपत्र आपल्यापर्यंत पोहोचले आहे, त्याच्यामध्ये सर्व डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी या भरतीबाबत दिलेली आहे, ठीक आहे। सर्वप्रथम जर आपण इथे ठळक बातम्याकडे लक्ष घातलं, ठळक बातम्या त्यांनी ज्या दिलेल्या आहे, मी याचा कसल्याही प्रकारचा पाठिंबा करत नाही की यांनी दिलेली माहिती 100% खरी असेलच, परंतु त्यांनी जी माहिती दिली आहे पेपरामध्ये ते तुम्हाला वाचून दाखवण्याचं कार्य मी करत आहे, ठीक आहे। याच्यामध्ये बघा मित्रांनो, 1457 भरती तात्काळात आहे म्हणजे ती लांबत आहे। लांबत काय तुम्हाला माहितीच असेल, भरपूर काही केसेस असतात 1457च्या भरतीवरती पडलेल्या आहे। त्याच्यात आता महत्त्वाची केस म्हणजे डिप्लोमा डिग्री धारकांची जी केस आहे ती केस सध्या सुरू आहे, ठीक आहे। याच्यातच आणखी एक नॉर्मलायझेशनची केस आहे, त्याच्याबद्दल सुद्धा मी नंतर तुम्हाला बोलणार आहे। तर मित्रांनो, कदाचित भरती रद्द झाली तर पैसे भरून नोकरी दिलेल्या उमेदवारांना 772 नोकरी देण्यासाठी 772 भरतीचा विलंब केला जात आहे असा यांचा खळबळजनक आरोप यांनी लावलेला आहे साहसिक वृत्तपत्रांनी। काय म्हटलं आहे त्यांनी, तर 1457ची भरती तात्काळच आहे, कदाचित ही भरती जर रद्द झाली आणि 1457ची जर भरती रद्द झाली तर त्याच्यामध्ये 1457 भरतीमध्ये ज्या उमेदवारांनी पैसे भरले असेल अशा उमेदवारांना 772 भरतीमध्ये कन्वर्ट केलं जाईल। याच्याकरिता 772 पदाची जी भरती आहे ती लांबवली जाते असं यांचं म्हणणं आहे, ठीक आहे। याच्यानंतर 1457 भरतीत आजही अंतिम निवड यादी न लावता नियुक्तीपत्र देण्याचे काम सुरूच आहे, ठीक आहे। म्हणजे ॲक्च्युअली जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होत असतं, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट लावायची असते, त्याच्यानंतर नियुक्तीपत्र द्यायचे असते, परंतु DBT तसे न करता डायरेक्ट जे आहे ज्या मुलांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कंप्लीट झाले असेल त्यांना लेटर पोचवत आहे, ठीक आहे। फायनल सिलेक्शन लिस्ट कोणाचीही लावलेली नाही। याच्यानंतर तिसरा पॉईंट बघू शकता मित्रांनो, मॅटच्या आदेशानुसार निवड झालेल्या फक्त पदवीधारक उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात वेगळीच करामत सुरू आहे। जी डिप्लोमा डिग्रीचे जे केस चालू आहे त्याच्यानुसार जो मॅटने आदेश दिला आहे त्याच्यामध्ये फक्त पदविकाधारक उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे, म्हणजे ज्यांचा डिप्लोमा प्लस डिग्री किंवा डिप्लोमा प्लस डिग्री झालेला असेल, डिग्री नसेल झाले तर डिप्लोमा झालेला असेल किंवा ITI झालेला असेल, ITI प्लस 4 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना असेल, त्यांना जे आहे ते नियुक्तीपत्र देणे अपेक्षित होतं आताच्या नियमानुसार जो त्यांनी निकाल दिला होता। आताही कोर्टावर जे आहे ते आपले तारखेवर तारीख सुरूच आहे, म्हणजे सुनवाया सुरू आहे त्यांच्या, तर हिअरिंग सुरू आहे। परंतु त्यांनी जे पहिल्या हिअरिंगमध्ये म्हटलं होतं त्याच्यानुसार त्या पदवीधारक उमेदवारांना म्हणजे डिप्लोमाधारक आणि ITI धारक उमेदवारांना जे आहे ते नियुक्तीपत्रक देणे अपेक्षित होते, परंतु त्याच्यात वेगळंच काम सुरू आहे असं यांचं म्हणणं आहे, ठीक आहे। नंतर सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार 15 लाख दिलेल्या उमेदवारांचा रिस्पॉन्स शीट मध्ये फेरबदल केला जाते असं सुद्धा यांनी धक्कादायक प्रकार येथे मांडलेला आहे साहसिक वृत्तपत्रांनी की 15 लाख रुपये देऊन उमेदवारांना रिस्पॉन्स शीट जी आहे ते बदलवली जात आहे। त्याच्यानंतर संचालक दळवी साहेब आणि सहसंचालक अनित गावित साहेब व त्यांच्या खास कर्मचारी मनीष ढेरे 772 पद भरतीत मागते 15 लाख रुपये आणि पेटी अपॉइंटमेंट ऑर्डर फुल गॅरंटी असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे। 15 पेटी अपॉइंटमेंट ऑर्डर की फुल गॅरंटी असा एक नारा त्यांच्यामध्ये चालवलं जात आहे आणि 15 लाख रुपये घेऊन जी भरती आहे ती केली जाते असं यांचं म्हणणं आहे। याच्यानंतर दळवी गावित आणि मनीष ढेरेचा एकच नारा, 15 लाख भरा, पद घेऊन आयुष्यभर काम न करता आमच्यासारखीच मजा करा असा यांचा नारा असं दिलेला आहे त्यांनी की दळवी गावित आणि मनीष ढेरेचा एकच नारा, 15 लाख भरा, पद घेऊन आयुष्यभर काम न करता आमच्यासारखीच मजा मारा।
याच्यानंतर आयुक्त निधी चौधरी मॅडमना विभाग चालवता येत नसेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीसुद्धा या साहसिक वृत्तपत्रांनी केलेली आहे. ठीक आहे. वृत्तपत्राचा मजकूर मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता पूर्ण माहिती जर बघितली आपण तर याच्यामध्ये 20 मार्च साहसिक वृत्तपत्र 20 मार्च आणि ते 21 मार्चला जे प्रकाशित झालेलं होतं त्याच्यामध्ये मुंबईवरून हे न्यूज आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनांतर्गत DBAT निघालेल्या 772 पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सुरू असलेल्या विविध पदांसाठी भरतीत काही कायदेशीर अडथळा नसताना विभाग मुद्दाम भरती जी आहे ते लांबवत आहे. त्याआधी सुरू असलेली ITI 1457 पदाची भरती ही विविध कोर्ट केसमध्ये अडकलेली दिसत आहे. आपण या आधीच्या बातम्यांमधून भ्रष्ट संचालक दिगंबर दळवी यांनी राजेश राठोड, MK पाटील आणि प्रशांत बडगुजर दलालामार्फत या भरतीत पैसे घेऊन नोकरी देण्याबद्दल बातमी प्रकाशित केलेली होती. तसेच 772 पद भरतीसुद्धा दळवीमार्फत मनीष ढेरे दलाली करत असल्याची माहिती दिलेली होती. म्हणजे ह्या साहसिक वृत्तपत्रांनी याच्या अगोदर अशी माहिती दिलेली होती असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता 1457 भरती 1457 जी भरती आहे आणि 772 जी भरती आहे यात काही संदर्भ लागतो का याबाबत आम्ही थोडी माहिती घेतली. म्हणजे साहसिक वृत्तपत्राचे जे पत्रकार असेल त्यांनी माहिती घेतली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की 1457 पद भरतीत ज्या काही केसेस सुरू आहेत त्याबाबत काही शक्यता वर्तवल्या जात आहेत. कदाचित चुकून माकून ही भरती जर रद्द झालीच तर ज्या उमेदवारांकडून पैसे देऊन महाचोर संचालक दिगंबर दळवी यांनी नोकरी दिली आहे जर भरतीच रद्द झाली तर त्यांच्या नियुक्त्या रद्द होणार. अशा परिस्थितीत 1457च्या मुलांना 772 पद भरतीत सामावून घेण्यासाठी तर 772 पद भरतीला विलंब करत नसतील ना हा फार मोठा प्रश्न आहे असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. अशी शंका उमेदवारांच्या मनात येत आहे. ठीक आहे. तर मित्रांनो 1457ची पद भरती जर रद्द झाली तर 772 पदामध्ये पैसे भरलेले उमेदवार कन्वर्ट करून घेण्यात येईल. याच्याकरिता 772 पदाची जी भरती आहे ते लांबवली जात आहे असं या साहसिक वृत्तपत्रातील पत्रकारांचं म्हणणं आहे किंवा वृत्तपत्राचं म्हणणं आहे. ठीक आहे. नंतर 1457 पद भरती विभागाने भरती नियमाविरुद्ध भरती होत आहे. यासंबंधी केसमध्ये आम्ही 12वरून थेट डिग्री केलेल्या उमेदवारांना केसचा निकाल येईपर्यंत नियुक्ती देणार नाही, परंतु आम्ही पदविकाधारक निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रक देऊ असे मॅट छत्रपती संभाजीनगरला सांगितले होते आणि त्याप्रमाणे ते नियुक्तीपत्र देत आहेत. आता प्रश्न असा आहे की ज्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देत आहेत ते नक्की थेट डिग्रीवाले नाहीत पण ते पदविकाधारकच आहेत याची शहानिशा विभागाकडून कधीच झालेली नाही किंवा केलेली नाही. ठीक आहे. म्हणजे मॅट कोर्टाने संभाजीनगर मॅट कोर्टाने जो निकाल दिलेला आहे सध्याच्या परिस्थितीत त्याच्यानुसार ITI धारक आणि पदविकाधारक म्हणजे डिप्लोमाधारक लोकांचीच भरती करून घ्यायची आहे. डिग्री म्हणजे जे डिग्री असेल डिप्लोमा प्लस डिग्री असेल त्यांना करता येईल, परंतु जे 12वी प्लस डायरेक्ट डिग्री असेल त्यांना भरती थांबवलेली आहे. परंतु विभागाकडून अशी कसल्याही प्रकारची शहानिशा केली जात नाही असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. यांची शहानिशा विभागाकडून कधीच झालेली नाही त्यामुळे आता अजिबातच पारदर्शकता दिसत नाही. याआधी पण आपण आपल्या बातमीच्या माध्यमातून खूप वेळा सांगितले होते की कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी न लावताच रातोरात नियुक्तीपत्र देऊन विभागाने लफाछपीचा कार्यक्रम केलेला आहे. या भरतीत प्रक्रियेत कधीच पारदर्शकता न दाखवता सर्वांचाच विश्वास गमावलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मॅट छत्रपती संभाजीनगरला निवेदन देण्यात प्रत्यक्षात मात्र कोणाकोणाला नियुक्तीपत्र देत आहेत ती माहिती लपवून कोर्टाच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत असे यांचे म्हणणे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची जी माहिती आहे ती माहिती प्रकाशित झालेली आहे मित्रांनो. म्हणजे जे पेपर आहे पेपर 21 तारखेचा आहे 21 मार्चचा आणि साहसिक नावाचा पेपर आहे. ठीक आहे. तुम्ही यांच्या जर वर्धा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा गडचिरोली धुळे जळगाव औरंगाबाद नाशिक पुणे रत्नागिरी मुंबई व दिल्ली येथून एकाच वेळी वितरित होतात हे पेपर. तर साहसिक वृत्तपत्रामध्ये ह्या बातम्या गाजत आहे सध्या. ठीक आहे. हा तर झाला मित्रांनो जो पेपर झाला 21 मार्चचा. आता याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एक डमी कॅन्डिडेट या भरतीमध्ये पकडला गेलेला आहे. त्या डमी कॅन्डिडेटबद्दल सुद्धा एक पेपरामध्ये माहिती आली 28 तारखेचा. तो 28 तारखेचा पेपर तुम्हाला इथे मी दाखवतो. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता साहसिकच वृत्तपत्र आहे
आणि 28 मार्चचा 2024 हा पेपर आहे. ठीक आहे, म्हणजे काही दिवसापूर्वीचाच पेपर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो की हे माहिती आलेली आहे की डमी कॅन्डिडेट जो पकडला गेला याच्यामध्ये बघू शकता. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाच्या संचालक दिगंबर दवडी यांनी 15 लाख रुपये घेऊन बनावट कागदपत्राच्या आधारे दिली अजय सोनवणे यांना सहाय्यक स्टोअर कीपरची नोकरी. ठीक आहे, म्हणजे सहाय्यक स्टोअर कीपरची नोकरी 15 लाख रुपये घेऊन देण्यात आलेली आहे असं या वृत्तपत्राने आरोप केलेला आहे किंवा वृत्तपत्रामध्ये आलेली माहिती आहे. तर त्या वृत्तपत्रात आलेली माहिती नेमकी काय आहे ते मी तुम्हाला परत इथे एकदा वाचून दाखवतो की भरतीला का विलंब होत आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता इथे मित्रांनो. पहिले आपण ठळक ज्या बातम्या आहेत त्या बघून घेऊया. अजय विजय सोनवणे राहणार C2 श्रीनगर सोसायटी, राहणार वाडला पाथर्डी रोड, इंदिरानगर, नाशिक यांच्याकडून लाचखोर संचालक दिगंबर दवडी यांचे 15 लाख रुपये घेऊन दिली नोकरी. लाचखोर संचालक दिगंबर अंबादास दवडी यांच्या लाचखोराच्या पैशासमोर खोटी व बनावट कागदपत्रे वाटते खरी. सहाय्यक स्टोअर कीपर ही जागा महिलाकरिता राखीव होती, परंतु लाचखोर दवडी यांनी नियम धाब्यावर बसून पुरुष उमेदवारांची केली नियुक्ती. म्हणजे महिलेला जी जागा होती ती जागा पुरुष उमेदवारांना देण्यात आलेली आहे असं यांचं म्हणणं आहे आणि तीही सुद्धा पैसे घेऊन देण्यात आलेली आहे. अर्ज भरल्यानंतर अजय विजय सोनवणे यांनी स्वतःची जात हिंदू ठाकूर अशी दाखवली व जात प्रमाणपत्र मात्र आदिवासी दाखवून शासनाच्या डोळ्यात चक्क धुडफेक केला असे आरोप यांनी इथे लावलेला आहे. नाशिकच्या दुकानदाराकडून वेळेवर खोटे अनुभव प्रमाणपत्र तयार करून घेतल्याचा दैनिक साहसिक जवळ सबळ पुरावा आहे. नाशिक येथे नोकरी भरती प्रक्रियेमध्ये दळवी यांनी गैरप्रकार केल्याची तेव्हाचे संचालक देवडेकर यांनी दळवी यांच्या विरोधात तक्रार करून कारवाई मागितली, परंतु शासन गाढ झोपेत आहे असे या पेपरचे जे आहे ते हेडलाईन्स आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो माहिती आता आपण बघितली तर याच्यामध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई, लाचखोर व महाभ्रष्टाचारी संचालक दिगंबर अंबादास दळवी या लाचखोरांनी महाराष्ट्र शासनाच्या नोकरी आपली खाजगी मालमत्ता समजून कोट्यावधी रुपयांचा असपंदा जमा केला असून फर्निचर खरेदी, TV खरेदी घोटाळा असे की बोगस कागदपत्र असो या आधारे 15 ते 20 लाख रुपयांची लाच घेऊन नोकरी देण्याचे प्रकार असो या लाचखोरी असो दळवी याने कोणतेच खाते सोडलेले नाही. लाच घेणे हा दळवींचा स्वतःचा जन्मसिद्ध अधिकार समजतो. अशाच प्रकारचा एक नोकर भरती घोटाळा समोर आलेला आहे. नाशिक येथील रहिवासी अजय विजय सोनवणे या युवकाने दिगंबर दवडी या लाचखोर संचालकाला 15 लाख रुपये कॅश देऊन बोगस सहाय्यक स्टोअर कीपरची नोकरी प्राप्त केली आहे. सदर जागा ही महिला उमेदवारांकरिता राखीव असताना यावर जागेवर लाचखोर दळवी यांना 15 लाखाची लाच भेटतात त्याने महिला उमेदवारांना डावलून पुरुष उमेदवारांची जागा बनावट कागदपत्र लावून भरून घेतली. ठीक आहे, असं यांचं म्हणणं आहे. कोणाचं तर साहसिक वृत्तपत्राचं. ठीक आहे, 17 वर्ष 5 महिने 27 दिवस अनुभव प्रमाणपत्र जोडण्यात आले आहे. नाशिक येथील व्यापारी श्री बाबाजी मोटर्स, गायत्री ऑटोमोबाईल्स, निकी टायर या व्यापाऱ्यांच्या थोडीफार लाच देऊन अजय विजय सोनवणे यांनी अर्ज सादर करताना अनुभव प्रमाणपत्र जे आहे ते अनुभव प्रमाणपत्र बनवून घेतलेले आहे. ठीक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर मित्रांनो थोडं हे झालेलं आहे. अनुभव प्रमाणपत्र जे आहे ते बनवून घेतलेलं आहे, वेळेवर जोडले आहे. याचा सबळ पुरावा दैनिक साहसिककडे उपलब्ध आहे. अजय विजय सोनवणे यांची कैलास WB पाटील माध्यमिक विद्यालय बिलाडी पोस्ट नायगाव तालुका जिल्हा धुळे या शाळेच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर हिंदू ठाकूर जात असल्याचे नमूद आहे. तर जातीचे प्रमाणपत्र शेड्यूल्ड ट्राईब म्हणजे ST कॅटेगरीचं आदिवासीचं दाखवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सदरचे जात प्रमाणपत्र दिनांक 28 जुलै 2001 दाखवण्यात आलेलं आहे. तर शेड्यूल्ड ट्राईब सर्टिफिकेट सिक्युरिटी कमिटी नंदुरबार विभाग नाशिक यांनी दिनांक 18 जुलै 2001 रोजी दिलेल्या प्रमाणपत्रात ठाकूर 44 शेड्यूल्ड ट्राईबचे प्रमाणपत्र दिले आहे. मूळ जन्म दाखल्यावर हिंदू ठाकूर असे प्रमाणपत्र 20/6/2000 रोजी दिलेल्या पान 2वर आहे. बाकीच्या मित्रांनो 5/2वर बघूया. तर याच्यामध्ये बघू शकता तर प्रकरणात दिसून येते लाखो रुपयाचा दरमहा पगार घेणारा लाचखोर दिगंबर दळवी याला खोटे व खरे कागदपत्र समजत नाही. या लाचखोराला फक्त पैशाशिवाय काही दिसत नाही. यामुळे बोगस कागदपत्रे आधारावर सहाय्यक स्टोअर कीपर पदावर अजय विजय सोनवणे यांची बेकायदेशीर नियुक्ती रद्द झाल्याची माहिती संपूर्ण महाराष्ट्रात ITI कर्मचाऱ्यांना वर्गांना दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे अजय विजय सोनवणे यांची बेकायदेशीर नियुक्ती रद्द करण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील ITI कर्मचारी वर्गांनी केली आहे असं या पेपरामध्ये नमूद आहे. तर मित्रांनो असं माहिती जी आहे ती आता सध्या गाजत आहे आपल्यासमोर. तुम्हाला दिसतच असेल की जी भरती प्रक्रिया ती फार लांबलेली आहे आणि लांबतच चाललेली आहे. आता याच्यामागे किती तथ्य आहेत, किती खरी इन्फॉर्मेशन आहे
ते मलासुद्धा माहिती नाही, परंतु पेपरामध्ये जी माहिती आलेली आहे ती माहिती पोहोचवण्याचं काम तुमच्यापर्यंत माझं आहे, ते मी केलेलं आहे. आता याच्यात किती सत्यता आहे काय आहे ते डिपार्टमेंट शोधत बसेल. ठीक आहे. बाकी काही अपडेट इन्फॉर्मेशन मिळाली तर चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पोचवत राहील. आणि नॉर्मलायझेशनचं जे मॅटर आहे, नॉर्मलायझेशनचा केसचं मॅटर आहे, त्याच्यावरती मी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि नॉर्मलायझेशन जे शिफ्टनुसार आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.